नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट देण्याकरिता हा व्हिडिओ बनवलेला जात आहे। तर कृपया बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ व अपडेट देण्यात आल्या नव्हत्या, त्याबद्दल काय कारणं आहेत, त्यामुळं काही दिवस मी व्हिडिओ अपलोड करू शकलेलो नाही। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। यामध्ये मराठवाड्यातल्या व विदर्भातल्या काही अपडेट असणार आहेत। तर ते अपडेट आपण एक एक करून जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण या संदर्भाची पीक विमा व शेतकऱ्यांच्या संदर्भाची जी नवीन माहिती येते ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळते। तर चला आपण वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, 415 कोटी रुपयांचा उर्वरित पीक विमा हा सध्या बाकी आहे। म्हणजे 415 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामध्ये बघा आता त्या अंतर्गत कालपासून काही शेतकऱ्यांचे जे स्टेटस होते ते बदलण्यात आलेले आहेत। त्यामध्ये जर तुम्ही तुमचं स्टेटस जर चेक केलं नसेल तेही जाऊन वेबसाईटवरून चेक करून घ्या व बदललेले आहेत। व त्यामध्ये आता बघा मी काही जिल्हे सांगतो, ह्या जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनी तर अवश्य चेक करा व या व्यतिरिक्त बाकी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची देखील मी अपडेट देईलच, किंवा जरी नाही दिली तरी तुम्ही स्वतःहून त्या ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करून घेऊ शकता। त्यामध्ये बघा आता मी पाहायला गेलं तर बुलढाणा, अकोला, वाशिम, बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही दाखवण्यात आलेली आहे। पोस्ट हार्वेस्ट अंतर्गत ही रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। ह्यामध्ये बघा व उर्वरित जे शेतकरी आहेत, आता उर्वरित आहेत त्यांचे स्टेटस सध्या बदललेले नाही आहेत। म्हणजे ह्या जिल्ह्यांतर्गत बाकी जिल्ह्यांचे स्टेटस बदललेले नाही आहेत, ते कधी बदलतील ते देखील मी सांगतो। तर यामध्ये बघा त्यांचे स्टेटस आता लवकरच बदलण्यात येणार आहेत व बाकी जिल्ह्यांची काय अपडेट आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण या व्हिडिओमध्ये मी मोजके जेवढे जिल्हे घेतलेले आहेत त्या जिल्ह्यांची तुम्ही स्टेटस स्वतः चेक करून घ्या व यामध्ये या 4 जिल्ह्यांची अपडेट सांगतो। यामध्ये बघा ह्यांना पीक विमा किती तारखेला मिळणार आहे? सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम तुमच्या खात्यावर कधीही जमा होऊ शकते, ती तुम्ही जाऊन चेक करा। तर यानंतर जी काही अपडेट येईल तीसुद्धा चॅनलवर लवकरच देण्यात येईल। त्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब व शेअर करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।